नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात. त्याबरोबरच उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. याच्यामध्ये एक एक्सपायरीचा ट्रेड कोणता मिळू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण का वीकली 2च एक्सपायरी शिल्लक आहेत आणि त्यामध्ये सध्याला सेन्सेक्समध्ये चांगल्या एक्सपायरी बनत आहेत. बाकीचे काही प्रॉब्लेम आहेत. कालचं तुम्ही जर एखादा काल परवा सेबीवरती जे ॲलिगेशन्स आले त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा जे काही चालू आहे सेबी असेल किंवा ब्रोकर असेल, तर तिथे सेन्सेक्सविषयी जास्त शंका आहेत. पण आपण जे काही इंट्राडे ट्रेड करतो ना, त्याच्यामध्ये उद्या सेन्सेक्सच्या लेवलसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. त्या अगोदर आजचं जे काही कामकाज आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये जे काही चाललं ना, ते थोडक्यात जसं की काही दिवसांपासून आपण पाहतोय, आजही मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड किंवा फॉल थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. फर्स्ट हाफमध्ये महत्त्वाचं काय आहे, फर्स्ट हाफमध्ये म्हणजे अगदी 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत हा फॉल कंप्लीट झालेला होता किंवा थोडं साईडवेज, पण त्यानंतर एक रिकव्हरी आणि मार्केट पुन्हा साईडवेज होऊन बंद झालेलं आहे. आता याचा अर्थ काय आहे, तुम्ही या पद्धतीने मार्केटकडे पाहू शकता की 26,000पासून जो फॉल सुरू झालेला आहे तो आत्ता 22,000पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे मोठमोठी 4,000 पॉईंटचे फॉल आपण ऑलरेडी मार्केटमध्ये पाहिलेले आहे. प्रत्येक सायकोलॉजिकल लेवल ज्याला आपण म्हणतो ना, राऊंड फिगर लेवल जी आहे, म्हणजे 22,000 असेल किंवा 23,000 असेल किंवा 24 आहे 25 आहे आणि याच्या खाली जर गेलो तर आपण 21,000 आणि 20,000 या ज्या लेवल आहेत ना, इथे जे काही ट्रेडर आहेत किंवा इन्व्हेस्टर आहेत यांचा विचार काय असतो, या लेवलला आलंय म्हणजे थोडंफार बाईंग होईलच, ही सायकोलॉजिकल लेवल आहे. बरेच जण नवीन इन्व्हेस्टमेंट इथे करतात किंवा ज्यांनी इथे सेल पोझिशन बनवलेले आहेत ना, ते अशा लेवलच्या जवळ काही प्रॉफिट बुकिंग करत असतात. ज्यांचा अगोदरचा पोर्टफोलिओ फसलेला आहे, म्हणजे कोणी 23,000ला बाय केला असेल, कोणी 22,500ला, तर ते काय करतात, ॲव्हरेजसाठी या लेवल म्हणजे कोणतेही विदाऊट ॲनालिसिस हे केलं जातं बऱ्याच वेळा आणि त्यामुळे मार्केटमध्ये सायकोलॉजिकल लेवलला एक इम्पॉर्टन्स असतो. आणि आजही ती अपेक्षा होती की 22,000च्या आसपास मार्केट एखादा सपोर्ट घेऊ शकतं आणि तो सपोर्ट घेतलेला आहे. आता हा सपोर्ट महत्त्वाचा ठरू शकतो का आणि मार्केट इथून आपली दिशा बदलू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मग आता फक्त इंट्राडेचा जर विचार केला ना आपण उद्यासाठी, तर उद्यासाठी 2 लेवल इम्पॉर्टंट निघून येत आहेत. एक लेवल आहे अपसाईडला 22,220 आणि डाऊन साईडला जी लेवल आहे, जरी 22,000 हा लो लागलेला असला ना, तरीही आपण 20 पॉईंटचं क्वेश्चन इथे सुद्धा घेणार आहोत. पण ती लेवल आहे 21,970 980. या 2 लेवलच्या मध्ये चांगला ट्रेड बनण्याची परिस्थिती नाही आहे. तुम्हाला एखादा स्कॅल्पिंग मिळू शकतो किंवा एखादा फास्ट मूव्ह होणारा एखादा ट्रेड मिळू शकतो, पण जे ॲक्च्युअल डिरेक्शनल ट्रेड आहेत ना, ते या 2 लेवलवरतीच डिपेंड असणार आहेत. जर अपसाईड 220 ब्रेक होते ना, तर एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. अजूनही मार्केटमध्ये पॉझिटिव्ह असं काहीही नाही आहे. बाकीचे मी आत्ता बाकीच्या विषयांवरती चर्चा करणार नाही आहे. आय बटनमध्ये लिंक आहे. कालच्या वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये ही डिटेल चर्चा केलेली आहे. 22,220 जर वरती ब्रेक होते ना, तर तुम्ही हलकं फुलकं बाईंग करू शकता. जर तुम्ही 10 लॉटने काम करत असाल तर या केसमध्ये 4 लॉट 5 लॉट म्हणजे 40% 50% क्वांटिटीने इथे तुम्ही काम करू शकता. आणि स्टॉप लॉस मात्र स्ट्रिक्ट ठेवायचा आहे. स्ट्रिक्ट इन द सेन्स, जर इथे मार्केट येते, आपण तर डायरेक्ट कॅन्डलला असं बाय करत नाही, काहीतरी सिच्युएशन बनते आहे, ब्रेकआउट येतोय आणि त्या सिच्युएशनचा, मग ती कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल किंवा एखादा चार्ट पॅटर्न असेल किंवा इतर काही तुम्ही जे काही तुमचं वापरत असाल, एखादा इंडिकेटर असेल, तर त्याचा जो काही स्टॉप लॉस बनतोय ना, तो स्ट्रिक्ट ठेवा. कदाचित तो ट्रिगर होऊ शकतो, पण स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि मग याच्यावरती जर अगदी 40 50 पॉईंटचं टार्गेट एम करा. म्हणजे 260 आहे, त्यानंतर 320 आहे आणि त्यानंतर 360 आहे. याच्यावरती सध्या तरी दिसत नाही आहे. अगदीच काही झालं तर 420पर्यंत आपण जाण्याचा विचार करू शकतो. अपसाईड थोडं मी तेवढा कम्फर्टेबल नाही आहे आता अपसाईडसाठी. डाऊन साईड जर 21,970, खरं तर 22,050 40 ब्रेक झालं ना उद्या, तरच आपल्याला साईन मिळणार आहे की सेलिंग साईडला मार्केट जाऊ शकतो म्हणून. पण सेफर साईड आपण 21,970 980 वरतीच फोकस करणार आहोत. आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर आणि तरच आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. इथेच मग तुम्ही पूर्ण क्वांटिटीने आणि थोडा मोठा विचार करून ठेवू शकता. म्हणजे याच्या खाली डायरेक्ट आपण 21,800 ही लेवल पाहू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे 1,250 ते 200 पॉईंटचा फॉल 750 ते 800 या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. तुम्ही याला डिवाईड करा, 920 असेल, 860 असेल, 800 असेल आणि 750 असेल, या पद्धतीने आपण त्याला डिवाईड करू शकतो. हे लक्षात ठेवायचं. बाकी एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका. अगदीच तुम्हाला मध्ये ट्रेड प्लॅन करायचं असेल, वरती ही जी लेवल आहे 160 एक लेवल मार्क करा आणि डाऊन साईडला 80 ही लेवल मार्क करा. छोटे मोठे ट्रेड जे प्लॅन करायचे आहेत ना, ते ही लेवल ब्रेक होताना आणि वरती ही लेवल ब्रेक होताना करा. अदरवाईज करू नका. याच्यामध्ये तर स्ट्रिक्टली नो ट्रेड. म्हणजे अजून रेंज छोटी केली, फक्त 80-90 पॉईंटची रेंज केलेली आहे. त्याच्या बाहेर ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी हे जे 60 पॉईंट आहेत एक्स्ट्रा आणि इथे जवळजवळ 70 ते 80 पॉईंट एक्स्ट्राचे मिळू शकतात. पण ते ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी आहेत. तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करता येत असेल आणि थोडी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असेल तर आणि तरच या सिच्युएशनला ट्रेड प्लॅन करा. अदरवाईज रेंज ब्रेक होतात,
नाही एखादा दिवस ट्रेड मिळाला काही फरक पडत नाही, परंतु लेवल ब्रेक झाल्याशिवाय ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता एक महत्त्वाचं बऱ्याच वेळा विचारलं जातं की सर आत्ता बाईंग केलं जाऊ शकतं का, आत्ता बाईंग केलं जाऊ शकतं का, आम्हाला बाईंग करायचं आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट सुरू करायची. मी पुन्हा एकदा सांगतो, असं सगळीकडे आता सुरू असतंच ते, तुमचे यूट्यूब चॅनल असतील, इंस्टाग्राम असतील किंवा टेलिग्राम चॅनल असतील, इथे हे सुरू असतं की इथे बॉटम बनेल. बॉटम ही एक अशी गोष्ट आहे ना, ती बनताना कोणाच्याही लक्षात येत नाही. हां, बाकीचे तुम्ही क्रायटेरिया लावू शकता, जसं आत्ता निफ्टीसाठी बाईंग झोनमध्ये जाण्याचा बेस्ट क्रायटेरिया किंवा जिथे बाईंग केलं जातं लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केले जाते, तो जो पॅरामीटर आहे ते आहे पीईचा. आणि सध्याचा पी 19.67, आजचं क्लोजिंग मी सांगतोय, कदाचित ते प्लस मायनस होईल थोडंफार, पण 19.67 आहे. जर हा 18 ते 19च्या मध्ये पोहोचला ना, तर तिथे एक चांगलं बाईंग होऊ शकतं. मग पण माझी स्वतःची अपेक्षा अशी आहे, मी माझं स्वतःचं ॲनालिसिस सांगतो, इथे तुमचं बदलू शकतं, प्रत्येकाचा थोडाफार वेगळा व्ह्यू असू शकतो. याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो नक्कीच लवकर, की पी वगैरे काय क्रायटेरिया आता लावलं पाहिजे नवीन बाईंगसाठी. तर मी 18-19 हे डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची लेवल माझी काय असणार आहे, तर 21,800 ही लेवल टेस्ट होऊन मार्केट पुन्हा ज्यावेळेस 22,000च्या वरती येईल ना, 22,050च्या, त्यावेळेस मी बाईंगचा विचार करणार. खूप साऱ्या जणांनी प्रश्न विचारला म्हणून मी इथे एक्सप्लेन करतो. बाकी तुम्ही टेलिग्राम चॅनलला मेसेज करा किंवा याच्या खाली मेसेज करून कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या, तुमची काही शंका असेल किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही तिथे रिप्लाय देईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, बॉटम बनताना कोणालाही कळत नसतो. फक्त काय झाले, 4,000 पॉईंट फॉल, कोविड नंतरची जनरेशन आहे बरीचशी, ज्यांना माहिती नाही की फॉल काय असतो, तर त्यांना काय वाटतं की मार्केट पडलं म्हणजे वरती जाणार, पडलं म्हणजे वरती जाणार, पडलं म्हणजे वरती जाणार. हा जो माइंडसेट गेल्या 3-4 वर्षापासून बनला आहे ना, त्या लोकांना वाटतं की आता अजून तर कितीच पडेल, म्हणून ते प्रत्येक 500 पॉईंट झाले की आता बॉटम बनतोय, परत प्रत्येक 500 पॉईंट झाले की आता बॉटम बनतो हे म्हणत आलेले आहेत. आणि बऱ्याच जणांनी ॲव्हरेज करून आता ॲव्हरेज करायला कॅपिटल शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून मुद्दामून मी इथे मेन्शन करतो की बॉटम बनला हे कन्फर्मेशन आल्यानंतर ठरवा. म्हणजे इथे सपोज हा एक उदाहरणासाठी सांगतो, हा एक बॉटम आहे, हे ज्यावेळेस याच्या वरती जाईल ना त्यावेळेस तुम्हाला कन्फर्म येणार आहे, म्हणजे याच्यावरती की हा आता अपसाईडला चाललेला आहे मार्केट. अशी सिच्युएशन ज्यावेळेस तुम्हाला डेली विकलीवरती दिसेल ना, 5-10% थोडं महाग घ्या, काही फरक पडत नाही, पण त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करूयात, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच प्लॅनिंग करा. आता सेन्सेक्समध्ये उद्या एक्सपायरीला एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते आणि सेन्सेक्सचे ट्रेडही खूप छान बनत आहेत. तर त्या पद्धतीने उद्या इथे प्लॅन करू शकतो आपण एक्सपायरीसाठीचा. अपसाईड जी आहे ती 73,330 350 ही जी लेवल आहे म्हणजे इथे, तर त्याच्यावरती तुम्ही अपसाईडला जाऊ शकता आणि इथे 400 ते 500 पॉईंट अगदी आरामात मिळतील. म्हणजे हा हाय उद्या ब्रेक होता ना, तो 73,700 आहे. आत्ता आपण जरी 73,177 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 73,100च्या आसपास आहे. म्हणजे हे 200 पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागतील, पण याच्यावरती एक चांगला अपसाईडचा ट्रेड आणि एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियमसुद्धा चांगले मिळतील. पण याच्यावरतीच जाऊ द्या आणि त्यावेळेस तो ट्रेड आपल्याला प्लॅन करायचा आहे. डाऊन साईड ऑब्व्हियसली इथे जे दिसतंय 72,800 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत एक चांगला ट्रेड प्लॅन होणार नाही. 72,800च्या खाली सुद्धा 500 ते 600 पॉईंट तुम्हाला मिळतील. मध्ये नो ट्रेड झोन आहे, अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेड आहे. पुन्हा जसं निफ्टीमध्ये सांगितलं आहे तसं 73,000 ब्रेक होताना किंवा 73,040-50 ही जी लेवल आहे, लक्षात घ्या 73,040 ही जी लेवल आहे ती ब्रेक होताना तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याच्यामध्ये 72,800पर्यंतचं जे टार्गेट आहे ते 2 याच्यामध्ये डिवाईड करा आणि वेळोवेळी बुक करत राहा. एक लक्षात ठेवा, सेन्सेक्समध्ये मुवमेंट मिळते आहे, पण काय होतं, एक तर सकाळी पहिल्या अर्धा ते पाऊण तास म्हणजे 30 मिनिट किंवा 45 मिनिट जे आहे ना त्याच्यामध्ये एक वाईल्ड मुवमेंट येते प्रीमियममध्ये सांगतोय मी. थोडा वेळ सेन्सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. बँक निफ्टी ट्रेड करणारे लोक आता सेन्सेक्समध्ये ट्रेड करतात आणि तोच माइंडसेट घेऊन आलेला आहे जो बँक निफ्टी ट्रेड करताना होता. परंतु हा इंडेक्स थोडा वेगळा बिहेव करतो हे लक्षात ठेवा. बरेच वेळा काय होतं, मार्केट साईडवेज आहे म्हणजे इंडेक्स साईडवेज आहे, परंतु जे ऑप्शन प्रीमियम आहेत ना त्यामध्ये अगदीच कमी वेळात शूटअप पाहायला मिळतं. म्हणून पहिले 30 ते 45 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तास प्रीमियम शूटअप होतात आणि पुन्हा ते प्रीमियम दोन्ही बाजूचे इरोड होत राहतात आणि पुन्हा 1.5 ते 1.25 नंतर, लक्षात घ्या 1.5 ते 1.25 नंतर किंवा अगदी 1 नंतर त्याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. मग तुम्ही प्रीमियम डिसाईड करा, स्ट्राईक प्राईस डिसाईड करा आणि वेट करा की तुमचं प्रीमियम. आता सपोज आपण जरी 73,350च्या वरती बाईंगचा विचार करत असलो ना तर 73,400 उदाहरणासाठी सांगतोय, उद्या हाच स्ट्राईक प्राईस पकडून बसू नका. तर 73,400चा कॉल जो आहे ना, समजा तुम्हाला 130-40ला दिसतोय ना तर त्याची वाट पाहतो, नक्कीच 40-50च्या रेंजमध्ये येतो. काय होतं, 40-50च्या रेंजमध्ये होतं. जरी मार्केट हल्लं नाही म्हणजे मार्केट 300ला आहे ना, ते 300लाच जरी ट्रेड करत राहिलं नाही तरी दुपारी 1.5-2 नंतर तो 40-50च्या रेंजमध्ये येतो आणि मग तिथे आल्याच्या नंतर तुम्ही एंट्री करू शकता आणि तुमची काय होईल, रिस्क कमी होईल आणि प्रॉफिटची जी रेंज आहे ती थोडी ब्रॉडर होताना पाहायला मिळते. तर या पद्धतीने इथे थोडं ॲडजस्टमेंट तुम्ही करा. काही दिवस तरी सेन्सेक्समध्ये हे तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय झाले, बँक निफ्टी
त्या पद्धतीने फॉल होत नाही आहे जसं निफ्टीमध्ये होतोय, तर ती रेंज बाउंड आहे. बँक निफ्टीची जी लेवल आपण गेले काही दिवसापासून डिस्कस करतो ना, ती आहे 47,800. आज टेस्ट होताना पाहायला मिळाले आहे. पण जसं निफ्टीमध्ये रिकव्हरी आली तशीच बँक निफ्टीमध्ये ही रिकव्हरी पाहायला मिळेल. 47,800 ब्रेक झालं. डेफिनेटली आपण तिथे तुम्हाला जर विकली किंवा थोडा मोठा ट्रेड प्लॅन करायचा असेल ना, तर एक 300-400 पॉईंटचा एसएल तुम्ही प्लेस करू शकता क्लोजिंग बेसिसवरती, लक्षात ठेवा. आणि मग मोठा ट्रेड इथून तुम्हाला खाली मिळणार आहे. इंट्राडेसाठी 47,800 जर ब्रेक होते अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर ही जी लेवल आहे 48,000चे ब्रेक होताना तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 47,800 हे पहिलं टार्गेट आणि इथे 40-50% क्वांटिटी आणि बाकीच्या क्वांटिटी 47,800 ब्रेक होताना. त्यानंतर मग 47,600 हे एक टार्गेट आहे. 47,350-400 हे दुसरं टार्गेट असेल आणि अगदी 47,150पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. अपसाईड थोडी क्रिटिकल आहे कारण का इथे एक चांगला रेजिस्टन्स आहे. तुम्ही जर याला ट्रेंड लाईन ड्रॉ केलं तर 48,300, 340, 350 ही जी लेवल आहे 48,350ची राऊंड फिगर सांगतोय, ट्रेंड लाईन ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही जी लेवल आहे ना, ही ब्रेक होताना पाहायला मिळाल्याच्यानंतर एक अपसाईड पाहायला मिळू शकते, ज्याचं टार्गेट तुम्हाला पहिलं 48,500 असणार आहे, त्यानंतर 48,750-800 असेल आणि मग 48,970पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. थोडं क्रिटिकल आहे पण हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जे आहे ना तर नो ट्रेड आहे, म्हणजे ॲटलिस्ट 48,000 ते 48,350 याच्यामध्ये कोणताही ट्रेड नाही. 48 ब्रेक होताना छोटा ट्रेड आणि जी ॲक्च्युअल रेंज ब्रेक आहे ती 47,800च्या खालीच होऊ शकते. बाकी तुमच्या काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.